एखादा म्हातारा म्हणतो पोरांना, अरे मी आहे म्हणून तुम्ही खाताय रे. घरातली म्हणतात जाऊन तर बघा, डबल खाऊ मी आणि माझा. ज्या अर्थी तुमच्या ठिकाणी मी आहे तोपर्यंत तुम्ही देवाचे भक्त. लक्षात ठेवा, ज्याच्या ठिकाणी मीपणा केलेला आहे लक्षात ठेवा तो खरा भक्त आहे, तो ज्ञानी भक्त आहे. आणि अशा भक्ताची इच्छा देव पूर्ण करतात. पुरविले आळी जे जे केले तेथे काळी. आळी याचा अर्थ इच्छा. आता देवाने इच्छा कोणाची पूर्ण केली? उदाहरण क्रमांक 1, देवाचा मित्र सुदामा. माहित आहे तुम्हाला? सुदामा हा दरिद्र होता, ब्राह्मण होता, देवाचा मित्र होता, पण काही कारणामुळे तो काय झाला होता? दारिद्र झाला होता. आणि देव मात्र द्वारकेचे राजा होते. काय त्यांची मैत्री होती. जीवनामध्ये जर मित्र असावा तर सुदाम्यासारखा नको त्या माणसाची जीवनामध्ये मैत्री करण्यापेक्षा जीवनामध्ये मित्र एकच बनवा. जसा एखादा वारकरी जर जीवनामध्ये मित्र असेल तर जीवनामध्ये कल्याण आहे महाराज. हा, नको हजारो मित्र राहण्यापेक्षा एक जीवनामध्ये मित्र बनवा वारकऱ्यासारखा. जीवनाचं तुमच्या कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. नाही तर दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असावा मनासारखा. दुःख वनव्या मध्ये गारव्यासारखा. मित्र जीवनामध्ये चांगले बनवा बरं. सुदामा देवाचा मित्र होता पण दरिद्र होता. एक दिवस देव द्वारकेचे राजा होते. त्याची पत्नी सांगायची, अहो तुम्ही देवाचं नाव सांगताय, देव आमकाय तमकाय, द्वारकेचा राजा आहे, अहो तुमचा देव काय करतो म्हणे, काहीतरी देतोय का बघा तुम्हाला. अहो मुलांना खायला काही नाही, दरिद्र आहे, काही खायला नाही, काहीतरी देतो. पण सुदामाची देवावरती भक्ती होती, पण सुदामा देवाकडे काही मागत नव्हता. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवासी. हा, काही मागत नव्हता, भक्ती करत होता. एक दिवस पत्नीने हट्ट धरला, हो जावा, आता तरी जावा, आज तरी जावा. आणि म्हणे पोरांना खायला काही नाही, देव काहीतरी देतो. आता बायकोनं हट्ट धरला. म्हटलं हट्टापायी सुदामा निघाला देवाच्या भेटीला. आता मोठ्या माणसाच्या भेटीला जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे का नको? काय 20-20, 50-50 मॅरीगोल्ड असं काही घेऊन जातो का? बऱ्याच दिवसाचे पोहे होते, ते पोहे घेतले आणि सुदामा मुक्काम मदल करत गेला. द्वारकेत गेला. द्वारकेमध्ये गेल्यानंतर महाराज द्वारपालाने अडवलं, कोण आहेस रे तू? सांगितलं मी देवाचा भक्त आहे सुदामा, मला म्हणे देवाला भेटायची इच्छा आहे, देवाला भेटवता का? ते म्हटले, अरे आमचा देव कुठं आणि तू कुठं? कारण याचे कपडे फाडलेले आहेत. लोक कपड्यावरनं परीक्षा करतात. रंगारंगी श्रीरंगी, काय उल्लाशी पतंगे, शरीर जायाचे ठिंगणे, धरी अभिलाषा धरी. कपड्यावरून परीक्षा केली, तिथंच बसला. कोणी त्याचं निमंत्रण देईना. हा म्हणायचा, अरे एकदा तरी माझ्या देवाला सांगा रे, अरे द्वारवालो उस कन्हैया से कह दो किधर है सुदामा, करीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहां से, किधर है सुदामा, करीब आ गया है. अरे एकदा तरी सांग. आता एकाला दया आली, एकट्यानं सांगितलं, देवा तुझा मित्र कोणीतरी सुदामा नावाचा आईला आहे. देवानं पाया चप्पल सुद्धा घातली नाही, पळत पळत आले, सुदाम्याला धरलं आणि आपल्या सिंहासनावरती घेऊन गेले. सिंहासनावरती बसवलं, आपला शाल दिला, सोन्याचं पितांबर दिलं, सगळं दिलं. आणि कारण का देव सारावे परते संत पूजावी आरती. पूजा केली रुक्मिणीनं. सुदाम्याचं वजन 35 किलो होतं. तिथं राहिल्यामुळे 1 महिन्यामध्ये 70 किलो झालं. तरी सुदाम्याला घरची आठवण आली नाही. पण महाराज हा बोलला सुद्धा नाही. 1 महिना झाला तेव्हा त्याला आठवण आली, म्हणे माझी बायको माझी मुलं वाट बघतात, म्हणे आता देवाकडे काय मागावं तरी कसं? तरी सुद्धा सुदाम्यानं देवाच्या जवळ गेला पण काही मागितलं नाही. लक्षात ठेवा, याला म्हणावं भक्त.
सुदाम्यानं सांगितलं, देवा आता 1 महिना झाला, जातो मी गावाला. देवानं सांगितलं, ठीक आहे, जाणार ना सुदामा, जा. लगेच त्यांना सांगितलं देवाने, त्याचे कपडे वगैरे काढून घ्या आणि फाडकी कपडे त्याला द्या, जशी होती तशी. ह्याला वाटत होतं निदान एक शाल विकला तरी आपला प्रपंच चांगला चालला, पण देवानं हे पण काढून घेतलं, पण तरी सुद्धा मागितलं नाही. आणि महाराज ते काढून कपडे त्याला पूर्वीचे दिले. देवाने त्याला गेटाच्या बाहेर सोडलं, मिठी मारली, जा सुदामा, पाठवून दिलं. पण तिकडं अगोदरच भगवंतानं सुदामेच्या नगरीला सुदाम पुरी करून ठेवली. न मागता देवानं इच्छा पूर्ण केली. पुरविली आळी, जे जे केले तिथे काळी. न मागता भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो. लक्षात ठेवा. काय सुदाम्याची शक्ती आहे. सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोये घेऊन या. त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला. भगवान परमात्मा गाव सोनियाचा दिला. सुदाम्याची देवाने इच्छा पूर्ण केली. मग देव सुदाम्याची इच्छा पूर्ण करतो. आमची तुमची काय इच्छा पूर्ण करणार? आमची देवाने